या ठिकाणी परिस्थिती अशी झाली, प्रत्येक पुढाऱ्यानं फक्त या सागरेश्वर परिसरात यायचं, इलेक्शन आलं की नारळ फोडायचा आणि जायचं. कुणीही या सागरेश्वरासाठी 1 रुपयाचा कधी निधी दिलेला नाही. ज्यावेळी कैलासवासी आमदार डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांनी मात्र जसे चव्हाण साहेबांनी इथला सागरेश्वरचा वारसा जपला, तसा ज्यावेळी पतंगराव कदम साहेब इकडे येत असतील त्यावेळी सागरेश्वरला यायचे आणि माझंही साहेबांना खटका बोलणं असायचं आणि त्या बोलण्याला बुवा सांगरे मी माझ्याकडनं जेवढं काय करता येईल एवढं मी करेन. आणि ज्या पद्धतीनं पतंगराव कदम साहेबांनी मी सांगावं आणि साहेबांनी ऐकावं, साहेबांनी शेवटच्या क्षणापासून आम्हाला निधी दिला. आता या परिसरामधील जी कामं आहेत ती फक्त आणि फक्त कैलासवासी पतंगरावजी कदम साहेब यांच्याच आमदार फंडातून काय त्यांच्या स्वतःच्या निधीतून यांनी या ठिकाणी कामं केलेले आहेत. आम्ही ज्यावेळी 1984 साली आम्ही सर्वजण आमचे 4-5 म्हातारी माणसं मुंबईला होती, आम्ही आता सगळ्यात लहान, आम्ही इथं 4-5 जण, आणि आम्ही एक निर्णय घेतला की बाबा सगळी लोक कुठे येतात कुठं जातात, मग आपण मुंबईला त्याचं एक मंडळ आम्ही स्थापन केलं आणि त्याला नाव दिलं सागरेश्वर उत्कर्ष मंडळ मुंबई देवराष्ट्रे. त्यांची आम्ही 1984 साली स्थापना केली आणि आम्हाला तो रजिस्ट्रेशन नंबर 1986 साली मिळाला. ज्यावेळी आम्ही या मंडळाची स्थापना केली त्यावेळी आम्ही एकच डोळ्यापुढे ध्यास ठेवला की आपला भागातील मंदिराचा कायापालट झालेला आहे. आम्ही मनामध्ये ध्यास ठेवला आणि जी आज तुमच्या ही सर्व जी कामं दिसत आहेत ती सर्व मंदिराची कामं असतील, काही अनेक कामं असतील, ती कामं फक्त आणि फक्त सागरेश्वर भक्तांच्या जीर्णोद्धारात ज्यांनी आम्हाला देणग्या दिल्या त्यांच्या मार्फतच आम्ही ही कामं केली. आणि आम्हाला भक्तांचा ओढा आहे, पुढाऱ्यांचा या ठिकाणी ओढा नाही. पुढाऱ्यांचा ओढा फक्त इलेक्शन आणि नारळ फोडणे एवढाच ओढा आहे. मला या तुमच्या या माध्यमातून न्यूजच्या सांगायचं आहे, अगदी जयंत पाटील असतील, अगदी RR पाटलांचे चिरंजीव असतील, आमचे अरुणांना असतील, बाळासाहेब असतील, संपतराव अण्णांचे चिरंजीव असतील, या सगळ्यांनी मिळून जर का या सागरेश्वराचं जर कायापालट करायचं जर ध्येनात घेतलं, मनावरती घेतलं तर त्याला 1 दिवस लागणार नाही. माझी एक इच्छा आहे तुमच्या या माध्यमातून की या सर्व पुढाऱ्यांनी एकदा या सागरेश्वराकडे जरा डोळे उघडून बघावं आणि झोपतं माप द्यावं.